हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असलेल्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी या आनंदाची साधना करत आहोत। या आनंदाच्या साधनेचा म्हणजे अध्यात्म यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे परमसत्याची ओळख। ही परमसत्याची ओळख आपण भगवंताच्या इच्छेने, गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच आपण करणार आहोत। आणि ही अध्यात्म यात्राचा हा जो टप्पा आहे, हा चौथा टप्पा आहे। या अध्यात्म यात्रेचा म्हणजे या प्रवचन मालिकेचा एकमेव अतिशुद्ध प्रामाणिक उद्देश म्हणजे जीवनाच्या 5 स्तरावर आपण परिपूर्ण यशस्वी व्हावे, हाच आहे। शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर, बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर या 5ही स्तरावर परिपूर्ण यशस्वी होऊन जीवन अंतर्बाह्य आनंदी करावे, समाधानी, शांत, प्रेमळ आणि प्रसन्न करणे, हाच या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश आहे। मागील भागात आपण अर्जुनाची कोंडी कशा प्रकारे झाली, अर्जुन संभ्रमात का पडला, याचे अध्ययन केले। या भागात म्हणजे चौथ्या प्रवचन पुष्पात आपण आध्यात्मिक लोक किती प्रकारचे असतात, ज्ञान होणे म्हणजे नेमके काय, गीतेचे शिकवण उद्देश नेमके कोणते आहेत आणि आध्यात्मिक जीवनाचे फायदे कोणते आहेत, याचे अध्ययन आपण करणार आहोत। त्यामध्ये पहिलं म्हणजे आध्यात्मिक लोक किती प्रकारचे असतात। साधारणतः आध्यात्मिक लोक 3 प्रकारचे असतात। तीव्र आध्यात्मिक, निष्क्रिय आध्यात्मिक आणि मध्यम आध्यात्मिक। तीव्र आध्यात्मिक लोक म्हणजे दिवसातील साधारणतः 16 ते 18 तास अध्यात्माचे पालन करतात, आध्यात्मिक जीवनच जगतात। तीव्र आध्यात्मिक जीवनाचे पालन गृहस्थाश्रम व्यक्तीकडून होईल की नाही हे कठीण आहे। कारण तीव्र आध्यात्मिक जीवनाचे पालन हे शक्यतोवर ब्रह्मचारी व्यक्तीकडून जास्त प्रमाणात होऊ शकतं। दुसऱ्या प्रकारचा आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे निष्क्रिय आध्यात्मिक, म्हणजे तो व्यक्ती ज्याला अध्यात्माचं शक्यतोवर काही घेणं देणं नाही, तो नेहमी एक्सक्यूज देतो, बहाणे मारतो की मला आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी वेळ पुरत नाही। तो व्यक्ती फक्त शारीरिक स्तरावरच जगत असतो। हा झाला दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती म्हणजे निष्क्रिय आध्यात्मिक व्यक्ती। आणि तिसरा प्रकारचा व्यक्ती म्हणजे मध्यम स्तराचा आध्यात्मिक व्यक्ती, म्हणजे जो व्यक्ती गृहस्थाश्रमाचे पालन करतो, प्रापंचिक जीवनालाही महत्व देतो,
आणि परमार्थालाही तितकेच महत्व देतो. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही जीवनाचे समतोल साधतो, संतुलन साधतो, आणि तो म्हणजे मध्यम स्तराचा आध्यात्मिक व्यक्ती. भगवंताला भगवद्गीतेतून प्रत्येक ग्रहस्थाश्रमी व्यक्तीला मध्यम स्तराचे आध्यात्मिक जीवन जगण्याचा सल्ला द्यायचा आहे की काय, असे अध्ययन करताना नक्कीच वाटते. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना सुद्धा मध्यम स्तराचे आध्यात्मिक व्यक्ती जास्त आवडतात, कारण ते लोक प्रपंच आणि परमार्थ याचा समतोल साधत साधत जीवनामध्ये पुढे जातात. आता आपण हे समजून घेऊयात की ज्ञान होणे म्हणजे नेमकं काय. ज्ञान हे दोन प्रकारचे असते. पहिले ज्ञान लौकिक ज्ञान. लौकिक ज्ञान म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मग पुढे PhD करणं, डॉक्टर, इंजिनियर अशा प्रकारचे शिक्षण घेणे म्हणजे लौकिक ज्ञान. या ज्ञानाला उदरनिर्वाहाचं ज्ञान सुद्धा म्हणतात, म्हणजे पोट भरून घेण्याचं ज्ञान. या ज्ञानाच्या आधारावर आपण भौतिक वस्तूंचा संचय करू शकतो आणि जीवनामध्ये सुख सोयी, शारीरिक सुख सोयी उपलब्ध करून घेऊ शकतो. ह्या ठिकाणी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपण उदरनिर्वाहाच्या ज्ञानाबद्दल बोलत नाही, तर आपण दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानाबद्दल बोलतोय, आणि ते ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञान सोप्या शब्दात समजून घ्यायचं असेल तर त्याचा अर्थ असा निघेल की आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आपल्याला भगवंताकडून, या सृष्टी निर्मात्याकडून जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्याची जाणीव ठेवणं, जागरूकता ठेवणं म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. हे एवढं सोपं आहे असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात. जरी हे सोपं दिसत असलं तरी हे प्रत्येक क्षणाला मनात ठेवणं, त्याबद्दल जागरूकता ठेवणं हे कदाचित तितकंच कठीण असेल. म्हणून बरेच जण आध्यात्मिक ज्ञानाच्या शक्यतोवर थोडस दूर राहण्याचा नकळतपणे प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो. कारण आपल्याला प्रत्येक क्षणी जे भगवंताकडून मिळालं आहे, मग आपल्याला काय काय मिळालं आहे, भगवंतांनी आपल्याला काय काय दिलं आहे. आपल्याला मनुष्य नावाचं एक यंत्र दिलेलं आहे. या यंत्रामध्ये शरीर, मन, हृदय, बुद्धी अशा प्रकारच्या मिश्रण पण आहे. मग ह्याची जाणीव ठेवणं, या शरीराला लागणाऱ्या विविध सुखसोयी भगवंताने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यातील पहिला भाग म्हणजे आपण जो आता श्वास घेतोय तो श्वास सुद्धा भगवंतानी दिलेला आहे. ह्या शरीराला लागणारं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा भगवंत विविध मार्गाने उपलब्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि ते आपण ग्रहण करतो. या साध्या साध्या गोष्टींची जाणीव ठेवणं, जागरूकता ठेवणं, त्याबद्दल सदैव कृतज्ञता व्यक्त करणं, त्याचा गौरव करणं, ज्याने आपल्याला हे दिलेलं आहे त्याचा गौरव करणं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. आणि हे फक्त एखाद्या दिवशी न करता, एखाद्या तासाला न करता, क्षणोक्षणी ही जागरूकता, ही जाणीव, ही कृतज्ञता सदैव मनात ठेवण्याचा प्रयत्न करणं, हे ज्ञान होणं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि ज्या व्यक्तीला हे सतत स्मरणात राहतं त्या व्यक्तीला आपण ज्ञानी व्यक्ती म्हणू शकतो. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जाणीव ठेवणं, जागरूकता ठेवणं, कृतज्ञता व्यक्त करणं, जे जे आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल. आणि कृतज्ञता कोणासाठी, तर त्या भगवंताबद्दल. आता आपण भगवद्गीतेचे 4 मुख्य उद्देश कोणते आहेत ते समजून घेऊयात. आता आपण पाहिलं की जो व्यक्ती जाणीव, जागरूकता आणि कृतज्ञता ठेवतो त्याला आपण ज्ञानी असं म्हटलंय. मग जो व्यक्ती जाणीव, जागरूकता आणि कृतज्ञता ठेवत नाही त्याला काय म्हणावं,
तर भगवंत असे म्हणतात की त्याला आपण अज्ञानी म्हणूयात, कारण त्याला जाणीवच नाहीये. त्याच्या मनामध्ये कुठलीही कृतज्ञताच नाहीये की त्याला काय काय मिळालं आहे, भगवंतानी त्याला काय काय दिलं आहे याची जाणीव नसलेल्याला भगवंत अज्ञानी असे म्हणतात. मग गीतेच्या पहिल्या उद्देशापैकी हा उद्देश असा आहे की अशा प्रकारच्या अज्ञानी लोकांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढणं हा गीतेचा पहिला उद्देश आहे. मग हे अज्ञानी लोक जे फक्त शारीरिक स्तरावर जगतात, भगवंत असं म्हणतात की ते फक्त उदरनिर्वाहासाठी जगतात की काय? मग ते व्यक्ती फक्त इंद्रियांचे लाड पुरवण्यासाठी जगतात की काय? मग अशा व्यक्तींना आपण मीपणाच्या महासागरातून बाहेर काढावं हा भगवद्गीतेचा दुसरा उद्देश आहे. मीपणाच्या महासागरातून बाहेर काढणं हा भगवद्गीतेचा दुसरा उद्देश आहे. आणि हे करत करत अशा लोकांना मुक्तीच्या आध्यात्मिक किनाऱ्यावरती नेऊन ठेवणं हा भगवद्गीतेचा तिसरा मुख्य उद्देश आहे. आणि चौथा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीला, संपूर्ण सजीव प्राण्यांना पवित्र करणं हा भगवद्गीतेचा चौथा मुख्य उद्देश आहे. मग ज्याला आपण अज्ञानापासून ज्ञानाकडे नेऊ, मीपणाच्या महासागरातून बाहेर काढू, ज्याला मुक्तीच्या आध्यात्मिक किनाऱ्यावरती नेऊन ठेवू, असा व्यक्ती संपूर्ण सजीव प्रक्रियेलाच पवित्र करू शकतो. म्हणून भगवद्गीतेतून भगवंताचा आणि गीतेचा हा चौथा मुख्य उद्देश आहे. भगवद्गीतेतील मुख्य शिकवण म्हणजे कुठल्याही परिणामाचा प्रभाव मनावर न पडू देता प्रत्येक कर्म आनंदाने करणं ही भगवद्गीतेतील मुख्य शिकवण आहे. कारण आपण कुठलेही कर्म करताना त्या कर्माचं कर्मफळ येणार आहे. मग ते कर्मफळ कधी चांगलं असेल, कधी वाईट असेल. अपेक्षेप्रमाणे आलं तर चांगलं, अपेक्षेच्या विरुद्ध आलं तर ते वाईट. चांगल्या परिणामांनी सुख मिळू शकतं असं आपल्याला वाटतं, वाईट परिणामांनी, अपेक्षेच्या विरुद्ध आलेल्या परिणामांनी आपल्याला दुःख मिळू शकतो असं आपल्याला वाटतं. कुठल्याही परिणामांनी प्रभावित न होता कर्म करत करत पुढे जाणं आणि ही जीवनाची आनंद यात्रा अशीच पुढे नेणं ही भगवद्गीतेची आणि भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीतेतून मुख्य शिकवण आहे. आध्यात्मिक जीवनाचे मुख्य फायदे ह्याप्रमाणे आहेत. जो व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगतो तो सद्गुणांची जोपासना करतो. मग त्याच्यामध्ये सद्गुण कुठून निर्माण होतात? तर त्याच्या मनात नेहमी चांगले विचार येतात. त्या विचारांचं रूपांतर चांगल्या उच्चारांमध्ये होतं. चांगल्या उच्चाराचं रूपांतर पुढे चांगल्या आचरणामध्ये होतं. त्याच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होतात. चांगल्या भावना निर्माण झाल्यामुळे तो नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो, साधना करतो, प्रार्थना करतो, ध्यान करतो आणि आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न करतो. आध्यात्मिक जीवन जगणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये समानता राखण्याचाही प्रयत्न करतो, बॅलन्स्ड लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती आपल्या इंद्रियांवरती पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि विविध विकारांवरती, जे 6 विकार आहेत त्यावरती विजय मिळवण्याचाही प्रयत्न करतो. तो प्रत्येक ठिकाणी देव पाहतो, प्रत्येक जीवामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करतो. कौटुंबिक कर्तव्य, सामाजिक कर्तव्य, प्रत्येक कर्तव्याला तो सेवा मानतो आणि स्वतःला त्या सेवेचे साधन मानतो आणि हे साधन तो त्या भगवंताचेच आहे असे समजतो. असे अनेक फायदे आध्यात्मिक जीवनाचे आहेत. अशी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे दोन्हीही ग्रंथ क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने आपल्याला समजावून सांगतात.
अध्यात्म यात्रेच्या पुढील टप्प्यात म्हणजे पुढील भागात आपण गीतेच्या पवित्र शक्तीबद्दल अभ्यास करणार आहोत. आज तुम्ही सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिलं त्याबद्दल आपणा सर्वांचा मी ऋणी आहे आणि त्याबद्दल संपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो. आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी, गुरूंच्या पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमळावर अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.